10th मॅथमॅटिक्समध्ये आज आपण पार्ट 1 चा 5th चॅप्टर प्रोबॅबिलिटी, लास्ट चॅप्टर प्रोबॅबिलिटी शिकत आहोत. पार्ट 1 चा हा चॅप्टर प्रोबॅबिलिटी म्हणजे त्याचा मराठीत अर्थ होतो संभाव्यता. काय अर्थ होतो? प्रोबॅबिलिटी म्हणजे प्रोबॅबल. आता तुमच्या 10वीच्या निकालाची संभाव्यता 2 आहेत, पास आणि नापास. तुम्ही एकतर पास होणार नाही तर नापास होणार. तुमची प्रोबॅबिलिटी किती आहे? 2 आहे. बरोबर आहे. असं काही इव्हेंट आहेत, त्या इव्हेंटची प्रोबॅबिलिटी तुम्हाला लिहिता आली पाहिजे. तर त्या कोणत्या इव्हेंट आहेत आणि त्यांची प्रोबॅबिलिटी काय आहे हे आपणाला लिहित असताना या संपूर्ण चॅप्टरमध्ये मी एक 9 इव्हेंट आहेत. टोटल 4 एक्सरसाइज आहेत, 5.1, 5.2, 5.3, 5.4. पण या सगळ्यामध्ये सगळं एकत्र करून ज्या 9 इव्हेंट आहेत त्या 9 इव्हेंट तुम्हाला अगोदर लिहिता आल्या पाहिजेत. आज जे शिकवलेलो मी तुम्हाला हे 9 इव्हेंट लिहायला शिकवलेलो आहे, आयडियानं शिकवलेलो आहे. ते जर तुमच्या डोक्यात बसलं तर धड्यात तुम्हाला पुढं काहीही अवघड जाणार नाही. हा धडा आयडियानं लक्षात ठेवायचा. ह्याच्यानंतरचा ट्रिग्नॉमेट्री वगैरे तिकडे शिकणार आहोत आपण, ते सुद्धा फॉर्म्युल्यावर आधारित आहे. त्याच्यासाठी आपण कुठलंही पाठांतर करणार नाही. या धड्याला सुद्धा रेग्युलर व्यवस्थित बघितलात किंवा आजचा हा पहिला व्हिडिओ तुम्ही त्या धड्याचं रिव्हिजन करण्याच्या अगोदर एकदा जर बघितलात तर धडा पुढला बघायची गरज पडत नाही. या धड्यामध्ये 9 इव्हेंट कोणते आहेत? पहिली इव्हेंट आहे अ कॉइन इज टॉस्ड, म्हणजे एक कॉइन टॉस केलं फक्त. दुसरी इव्हेंट आहे 2 कॉइन्स आर टॉस्ड. तिसरी इव्हेंट आहे 3 कॉइन्स आर टॉस्ड. बरोबर. चौथी इव्हेंट आहे अ डायस. डायस म्हणजे सापशिडीचा खेळ खेळाव का? ते एक हे असतो, त्याला फासा म्हणतो आपण. त्याच्यावर काय ठोकळा, त्याच्यावर 6 पृष्ठभागावर एकावर 1 टिंब राहते, एकावर 2 राहतात, एकावर 3 राहतात, एकावर 4 राहतात, एकावर 5 राहतात, एकावर 6 राहतात, 7 राहत नाहीत. असे डायस असतो. तो अ डायस इज थ्रोन, एक डायस टाकलो. पुन्हा 2 डायस आर थ्रोन, 2 डायस टाकलो. किती झाल्या? 5 इव्हेंट झाल्या. किती? 2 डिजिट नंबर विदाउट रिपीटिंग द डिजिट. 2 अंकी संख्या तयार करायचा आहे आणि ते डिजिट रिपीट होऊ द्यायचे नाहीत. ही एक इव्हेंट आहे. किती झाल्या? 6 इव्हेंट झाल्या. 7वी इव्हेंट आहे कार्डवर नंबर आहेत 1 ते 25. एका कार्डवर 1 आहे, एका कार्डवर 2 आहे, एका कार्डवर 3 आहे, 4, असे किती? 25. 25 राहतील, 20 राहतील, 30 राहतील, 50 राहतील, 100 राहतील. किती करायणार ते तुम्हाला लिहिता यावं. 2 मेंबर कमिटीचं काही गणित आहे. 2 माणसाची कमिटी. मग 2 मेंबर कमिटीमध्ये काय आहे? काही गर्ल्स आणि काही बॉईजचा उल्लेख असेल, काही मेन आणि काही वुमेनचा उल्लेख असेल. तर 2 मेंबर ऑफ कमिटी करत असताना ते एक लास्ट आहे 9th इव्हेंट इज व्हेरी इम्पॉर्टंट इव्हेंट. 52 प्लेइंग कार्ड्स. 52 पत्ते जे आहेत ते काय आहेत नेमकं? 52 प्लेइंग कार्ड्स. जे पत्ते खेळतात ना त्यांना सगळं माहीत राहते, पण आपल्याला बी माहीत करून घ्यायचं आहे. आपल्याला त्याच्यावर गणित सोडवायचे आहेत म्हणून आपल्याला माहीत करून घ्यायचं आहे. आपल्याला काही खेळायचं नाही, पण आपल्याला माहीत पाहिजे. बरोबर.
तुम्ही जर घरी जाऊन असं सांगितलं का तुम्हाला महाराज मिळते. हे का शिकवलेलं सर म्हणतील नवीन गणित शिकवायचं सोडून पत्ते. अभ्यासक्रमाला आहे, नाईलाज आहे, शिकावंच लागतंय. बरोबर. 52 प्लेइंग कार्ड असे 9 इव्हेंट आहेत. आता मी एक एक इव्हेंट तुम्हाला करून दाखवणार आहे. मी समजावून दाखवत असताना काळजीपूर्वक लक्ष देऊन बघा. मी म्हणलो काय, आजचा पिरियड म्हणजे तुमचा पूर्ण चॅप्टरचा बेस आहे, ह्याच्यावरच आधारित आहे सगळं टोटल. बघा, लक्ष द्या इकडे सगळेजण. दिसतंय का? कुणाला डोळ्याचा प्रॉब्लेम असेल तर त्यांनी इकडे पुढे या. चष्मा वगैरे असेल तर, कुणाला अडचण वाटत असेल तर इकडे या पुढे. बघा, पहिली इव्हेंट आहे अ कॉइन इज टॉस्ड. एक कॉइन जर आपण टॉस केली, कॉइनवर 2 पार्ट असतात. एकाला हेड पार्ट म्हणायचं, एकाला टेल पार्ट म्हणायचं. त्याला मराठीत छापा आणि काटा म्हणतात. आपण मराठीतलं लक्षात ठेवायचं बी नाही. एक आहे हेड आणि एक आहे टेल. बरोबर आहे. हेडला एच या कॅपिटल अक्षराने दाखवतात आणि टेलला टी. जर तुम्ही असं एक कॉइन फेकलं का पडलो, हेड का टेल, कोणतं तरी एक, म्हणून दोन्ही लिबिक लिहायचं. म्हणजे त्याची प्रोबॅबिलिटी मी कशी लिहू? यस, याला सॅम्पल स्पेस म्हणतात. तुम्ही 9वीत सेट शिकलो त्याच्यावर आहे आधारित सगळे. यस बरोबर. एक तर एच पडेल हेड किंवा टी पडेल. नंबर ऑफ एस इज इक्वल टू किती? 2. जर तुम्ही 2 कॉइन टॉस केलात किंवा एकच कॉइन डबल टॉस केला, 2 coins are tossed or a coin tossed twice. कळालं का दोन्हीचा अर्थ? 2 कॉइन तरी टाका किंवा एकच कॉइन 2दा टाकून बघा, दोन्हीचा अर्थ एकच. काय सांगा? 2 coins are tossed or a coin, एक कॉइन टॉस्ड ट्वाइस, 2दा टाकून बघितलो. बरोबर आहे. अ कॉइन टॉस्ड ट्वाइस. आता जर तुम्ही 2 कॉइन असं वरी फेकलो तर काय पडेल? दोन्ही हेड पडू शकतात, दोन्ही टेल पडू शकतात. पहिलं हेड दुसरं टेल पडू शकतंय आणि पहिलं टेल आणि दुसरं हेड, एवढ्या 4च प्रोबॅबिलिटी पडू शकतात. कोणत्या कोणत्या सांगा बरं? बोथ आर हेड, दोन्ही हेड पडू शकतंय. बोथ आर टेल, पहिलं हेड दुसरं टेल किंवा पहिलं टेल दुसरं हेड. कळालं का? समजलं का? तिसरं आहे थ्री कॉइन्स आर टॉस्ड. 3 कॉइन एकदाच टाकू आपण किंवा अ कॉइन टॉस्ड थ्राइस, एकच कॉइन असं 3दा टाकून बघायचं का पडतंय ते. 3 coins are tossed or a coin tossed thrice, म्हणजे 3 वेळा टाकून बघायचं एक. तर हे सुद्धा एका आयडियानं लक्षात ठेवा. कसं बघा आयडिया? ऐका अगोदर. 3 बी हेड म्हणजे काय? एच
एच एच कॉमा तिन्ही पण टेल टी 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 कॉमा पहिले दोन सेम घ्या तिसरं वेगळं घ्या. पहिले दोन सेम तिसरं वेगळं घ्या. एच एच टी कॉमा टी टी एच. आता पहिलं वेगळं घ्या दुसरं तिसरं सेम घ्या. एच टी टी कॉमा टी एच एच. आता कडकडला सेम घ्या मधलं वेगळं घ्या. एच टी एच टी एच टी. तुम्ही म्हणताल कसं बी लिहिलं तर फरक का पडणार आहे? फरक पडत नाही पण कोणतं राहिलं कळत नाही. लिहिलं 7च आले समजा. किती टोटल किती प्रोबॅबिलिटी आहेत? 8 आहेत ह्याच्या 3 कॉईनच्या. एका कॉईनचे 2 आहेत ते कोणाला बी लिहिता येते. 2 कॉईनचे 4 आहेत ते बी अवघड नाही. 3 कॉईनचे प्रोबॅबिलिटी 8 आहेत. ती लिहिण्याची एक आयडिया लक्षात ठेवा. 2-2च्या टप्प्याने केला मी. सेम तिघं बी एच 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 टी टी टी. 2 झाले. पहिले दोघं सेमचे 2 तयार करा. एच एच टी 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 एच. पहिलं वेगळं आणि दुसरे 2 सेमचे तयार करा. एच टी 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 एच एच. कडक कडकचे सेम मधला वेगळा करा. एच टी एच टी एच टी असं लिहिलं तर कोणतं राहिलंय विचार करायची सुद्धा गरज पडत नाही. करेक्ट एका लाईन 8 येते. सांगा बरं कसं. एच 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 कॉमा टी टी टी. पहिले दोघं सेम एच एच टी 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 एच. दुसरं तिसरं सेम एच टी 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 एच एच. कडकडचे सेम मधला वेगळा एच टी एच टी एच टी. समजलं का सगळ्याला? मी परत सांगलेलं की हा चॅप्टर शिकवत असताना मी आजच्या दिवसालाच जास्त महत्त्व देणार आहे. कारण नंतर गणित सांगताना हे लगेच तुमच्याच डोळ्यासमोर येणार आहे. 3 9 आहेत. इव्हेंट किती आहेत? टोटल गणित धड्यातच इव्हेंट 9 आहेत. त्याच्यापैकी मी आत्ता समोर 3 सांगितलेले आहेत. कोणत्या? अ कॉइन इज टॉस्ड, 2 कॉइन्स आर टॉस्ड. त्यालाच अजून एक काय भाषा? अ कॉइन टॉस्ड ट्वाइस, 3 कॉइन्स आर टॉस्ड किंवा अ कॉइन टॉस्ड थ्राइस. बरोबर लिहिता लिहा.
तीन इव्हेंट झाल्यावर बघा बघा सगळेजण इकडे लक्ष द्या. अ डाय इज थ्रोन. चौथी आहे का? अ डाय इज थ्रोन. जर आपण तो फासा फेकला तर काय काय पडू शकतंय? 1 बी येऊ शकते, 2 येऊ शकते, 3, 4, 5, 6 एवढे तुमची प्रोबॅबिलिटी राहू शकते. कोणती कोणती सांगा बरं? 1, 2, 3, 4, 5, 6. नंबर ऑफ यस बरोबर 2 डायस. म्हणजे अनेक वचनी डायस होते बरं का. एक वचनी डाय आणि अनेक वचनीमध्ये काय होते त्याचं? डायस. 2 डायस आर थ्रोन किंवा अ डाय थ्रो ट्वाइस किंवा एकच डाय 2 वेळेस थ्रो करा. ही सुद्धा एक आयडियानं लिहायचं आहे. कसं बघा? पहिला डाय फिक्स ठेवायचा आणि दुसरा बदलत जायचा. म्हणजे कसं बघा? 1, 1, 1, 2, 1, 3, 1, 4, 1, 5, 1, 6. म्हणजे पहिल्या डायवर 1 आला फिक्स, दुसऱ्या डायवर बदलत गेलो. 6 तयार झाल्या प्रोबॅबिलिटी. आता पहिला डाय बदला आणि दुसरं मुव्हेबल ठेवा असंच. म्हणजे कसं सांगा? पहिल्या डायवर 2 करा. आता सांगा 2, 1, 2, 2, 2, 3, 2, 4, 2, 5, 2, 6. आता काय घेऊ सांगा बरं? 6च लिहायचे एका लाईन मध्ये. म्हणजे लक्षात ठेवायला टेक्निक सोपं जाते. सांगा 3, 1, 3, 2, 3, 3, 3, 4, 3, 5, 3, 6. बरोबर. आता काय घेऊ सांगा? 1 ची 6 लाईन 6, 2 चे 6, 3 चे 6, 4 चे 6, 5 चे 6, 7 चे 6, 36 येतात. किती येतात? 36. 36 प्रोबॅबिलिटी येतात ह्याचे. सांगा कसं?
4,1, 4,2, 4,3, 4,4, 4,5, 4,6, 5,1, 5,2, 5,3, 5,4, 5,5, 5,6, 6,1, 6,2, 6,3, 6,4, 6,5, 6,6. Number of S is equal to, कळालं? लिहा. झालं झालं का? 26% मोडू द्या काय बोर्डावरला. झालंय का नाही सगळ्यांचा? बघा हा बघा 6वी इव्हेंट आहे. 6वीच का? हा टू डिजिट नंबर विदाउट रिपीटिंग द डिजिट. 2 अंकी संख्या तयार करायचा आहे पण तो अंक रिपीट होऊ द्यायचा नाही. विदाउट रिपीटिंग
डिजिट, म्हणजे तेच ते परत येऊ द्यायचं. कसं बघा, 2 डिजिट नंबर without repeating the digit. 2 अंकी संख्या तयार करायचा आहे आणि तो अंक रिपीट होऊ द्यायचा नाही. 0 जर स्टार्टिंगला घेतलो तर 1 अंकी 0 1 म्हणजे काय, 1च की. 2 डिजिट होते का, होत नाही. 0 द्या सोडून, आता 1 पासून घ्या. 1 सोबत 0 ला घ्या 10. 1 सोबत 1 घेऊन 11 करू शकता, पण त्यानं करू नका म्हणले आपल्याला. कधी म्हणले करू नका त्यानं, विदाउट रिपीटिंग, रिपीट होऊ देऊ नका म्हणले त्यानं. म्हणून 11 येत नाही. सांगा 1 ला कन्सिडर करून 10, 12 सांगा, 13, 14. आता 2 ला घ्या कन्सिडर, 2 पासून तयार करा. आता सांगा 20, 21, 23, 24, 25. आता 3 ला घ्या 30, 31, 32, 34, 35. आता 4 ला घ्या 40, 41, 42, 43, 44, 45. सगळे हुशार बघा तुम्ही. सांगा आता 5 ला घेऊन 50, झाले. कळाले कसं ते. 2 डिजिट नंबर विदाउट रिपीटिंग, डबल होऊ द्यायचं नाही. सांगा किती आहेत, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 20, 25. आलं. अजून एक काय बघा, 7वी इव्हेंट आहे. कार्ड्स नंबरिंग फ्रॉम 1 to 25. हे एकदम सोपं आहे, ह्याच्यात काय डोकं लावायचं नाही, काय नाही. 1 to 20 म्हणेल, 1 to 30 म्हणेल, 1 to 50 म्हणेल, 1 to 100 म्हणेल, 1 to 1000 म्हणेल. किती का म्हणणार. S इज इक्वल टू 1 2 3 4. सगळे लिहित बसायचं नाही आणि मोजायची बी गरज नाही. 1 to 25 किती राहणार आहेत, कळालं का. हा, मग हे जर समजा 1 to 10 म्हणलं असेल, 1 2 3 4 कॉमा डॅश 10, नंबर ऑफ यस 10. हे जर 1 to 100 म्हणलं असेल, 1 2 3 4 5 कॉमा डॅश 100, नंबर ऑफ यस इज इक्वल टू 100. कळालं. घ्या. चाळीस कुठं आहे.
कसं हो हा? झालं? झालं का? 8वा इव्हेंट टाका, 2 मेंबर कमिटी. बघा 8वा इव्हेंट आहे 2 मेंबर कमिटी. 2 माणसाची कमिटी बनवायची आपल्याला. त्याच्यासाठी तुम्हाला कंडिशन दिलेले असतील. 3 बॉईज 3 गर्ल्स, 2 बॉईज 3 गर्ल्स, 3 बॉईज 2 गर्ल्स, 2 बॉईज 2 गर्ल्स, 3 मेन 3 वुमेन, 2 मेन 3 वुमेन असं दिलेलं असेल तुम्हाला. तर आपण 3 बॉईज आणि 3 गर्ल्स साठी तयार करू. टू मेंबर कमिटी. इथं बदल राहील बरं का तुमचा. 3 पेक्षा जास्त राहणार नाही. बरोबर? 2 किंवा 3 राहील एवढंच. मी तिन्ही घेतला दोघाची बी. मग इथं बॉईज आणि गर्ल्सच्या ऐवजी फक्त फरक का राहील माहिती का? मेन आणि वुमेन. बरोबर? असा फरक राहू शकतो. आता मी गर्ल्स आणि बॉईजचं लिहिलं की तुम्हाला मेन वुमेनचं का लिहायचं कळून जाईल लगेच. 3 बॉईजला मी नावं देतो B1 B2 B3. त्यांना काय नाव देतो मी? B1 B2 B3. आणि 3 गर्ल्सला मी नावं देतो G1 G2 G3. बरोबर? B1 B2 B3 G1 G2 G3. समजा हे जर मेन आणि वुमेन राहिला असतं तर M1 M2 M3 आणि वुमेन राहिला असतं तर W1 W2 W3. बरोबर? आता त्या गणितात ते आपल्याला बदल करता येईल. हे बेसिक आहे फक्त आपल्याला. आता 2 मेंबरची कमिटी बनवत असताना किती बॉईज आहेत आपल्याकडे? आधी बॉईजच्या कमिटी बनवा. 3 बॉईज मध्ये कशी बनवणार मी कमिटी? पहिल्यानं दुसऱ्याची एक, पुन्हा दुसरा तिसरं, पुन्हा पहिलं तिसरं. बॉईजच्या 3 कमिट्या बनवू शकतात. कसं सांगा बरं? B1 B2 B2 B3 B1 B3 कॉमा. अशाच गर्ल्सच्या परत 3 कमिट्या बनतात. सांगा कोणत्या?
G1 G2 G2 G3 G1 3. बॉईजच्या 3 झाल्या, गर्ल्सच्या 3 झाल्या. आता एक बॉईज फिक्स करा आणि त्याच्यासोबत तिन्ही गर्ल्सला अटॅच करून 3 कमिट्या सांगा. बॉईज B1 फिक्स करा आणि सगळ्या प्रत्येक वेळी G1 एकदा घ्या, G2 एकदा घ्या, G3 एकदा घ्या. 3 कमिट्या तयार होत्या. म्हणजे कसं सांगा, B1 G2 B1 G3. आता दुसरा बॉईज घ्या सांगा आणि त्याला परत तिघासोबत कमिट्या बनवा. B2 G1 B2 G2 B2. तिसरा बॉईज घ्या आता, B3 G1 B3 G2 B3 G3. कळालं? तर हे धडा टेक्निक असल्यामुळे सोपा वाटतं, दुसरं काही नाही. मी ज्या पद्धतीने तुम्हाला कमिट्या शिकवला, तुम्ही जर उगाच कसं बी करत गेलो का राहिले की वाटतंय. आता हे जे मी टेक्निक शिकवला तुम्हाला, ह्याच्यानुसार तुमचं कोणती कमिटी राहिल्या विचार करायची गरजच नाही. का डोक्यात आहे तुमच्या? चला, बॉईजच्या किती होतात कमिट्या? 3. गर्ल्सच्या 3. एक बॉईज बरोबर तिन्ही गर्ल्सच्या 3 कमिट्या, दुसऱ्या बॉईज बरोबर परत 3 कमिट्या, तिसऱ्या. ह्याच टेक्निकनं सिरियलनं गेलात तर या धड्यामध्ये तुमचा गोंधळ उडत नाही. बरेच जण म्हणतात की प्रोबॅबिलिटी म्हणजे प्रोबॅबिलिटीज होऊन जाते, संभाव्यता, गणित सुटतंयच का नाही की ती एक प्रोबॅबिलिटी तयार होते तुमची. पण आज सांगला मी पहिल्या दिवशी, लास्टच्या दिवशी लास्ट गणित झाल्यावर विचारतो तुम्हाला, संपूर्ण अभ्यासक्रमात तुम्हाला हे धडा सोपा वाटेल. ॲक्च्युअली सोपा नाही. त्याचं कारण सांगलेलं मी तुम्हाला, ज्या पद्धतीने मी आता तुम्हाला हे सगळं शिकवलेलं टेक्निकनं कसं कमिट्या बनवायचं, त्याच्यानुसार सोपा आहे. काही पाठांतर नाही, कुठलं काही बेसिक नाही. तुम्ही आत्तापर्यंत 9वी पर्यंत काही बी शिकलेलं नाही असलं, डायरेक्ट पहिल्यांदा शिकलेला, 11वी 12वीत गेल्यावर शिकणार अजून जर मॅथ घेतलो तर, नाहीतर नाही. कळालं कमिट्याचं? हे घ्या लिहून. लास्ट एक 9वी इव्हेंट सगळ्यात महत्त्वाचे आहे. जॉईंट लिहायचं आणि त्याच्यात जागा सोडायचं. तुम्ही त्या B2 B3 मध्येच एवढ्या मोठी जागा सोडलेला. कशी कमिटी बनल ती? मी कसं लिहिला जरा बघा की. त्या 2 मेंबरची कमिटी एकदम जवळजवळ असावी, मग दुसऱ्या कमिटीमध्ये जागा सोडा भरपूर. त्या तपासणाऱ्याला वाटावं तर लागेल का नाही कमिटी आहे का नाही. एवढ्या लांब लांब बसल्या तर कशी कमिटी तयार होईल? सोशल डिस्टन्सिंग का कमिटीत बी? झालं. लास्ट इव्हेंट 9th नंबरची इव्हेंट आहे. हे नंबर ऑफ यस किती आलेले आहे? नंबर ऑफ यस किती आहे? हा,
नक्की 13 म्हणले कोण तर? कोण म्हणलं 13? अजून एकदा मोजा त्याने. झालं? लिहिलो काय? नंबर ऑफ यस 15. लास्ट 9th नंबरची इव्हेंटल्या 52 प्लेइंग कार्ड्स. झालं? आता हे 9th नंबरची इव्हेंट काय आहे बघा. 52 प्लेइंग कार्ड्स. काय काय हा यन नाही कशावर राहील तर बघा. ऐका तुम्ही तेवढंच बघा मी कुठं चुकता होते. हा नीट ऐका. 52 प्लेइंग कार्ड बद्दल तुम्हाला डिस्ट्रीब्युशन माहित पाहिजे. ज्यानं खेळते त्याला बी माहित राहत नाही का राहते त्याच्यात किती पत्ते कोणते राहतात ते, पण आपल्याला माहित पाहिजे. आपल्याला गणित करायचे पण माहिती पाहिजे. 52 प्लेइंग कार्ड्स मध्ये अर्धे अर्धे रेड 26 आणि ब्लॅक 26. काय? रेड 26 आणि ब्लॅक 26. बघा इकडं 26 रेड कार्ड्स, 26 ब्लॅक कार्ड्स. पहिलं डिस्ट्रीब्युशन कळालं का? लिहून घेऊन लाव तुम्ही शिंदे, हे लिहून घेऊन लाव. घ्या बरं मग. थांबा जरा बघा का सांगलेलं ते. 52 प्लेइंग कार्ड्स मध्ये 26 रेड कार्ड आहेत आणि 26 ब्लॅक कार्ड आहेत. बरोबर? या 26 रेड मध्ये परत अर्धे अर्धे करा. 13 आहेत हार्ट शेप्ड कार्ड आणि 13 आहेत डायमंड शेप्ड कार्ड. बरोबर? जे रेड 26 कार्ड आहेत त्याच्यातले 13 आहेत हार्ट आणि 13 आहेत डायमंड. हे जे 26 ब्लॅक आहेत त्याच्यामधले 13 आहेत क्लब आणि 13 आहेत स्पेड. ते क्लब काय स्पेड काय काही देणं घेणं नाही, तेवढा जायचं नाही खोलात. हायत. बरोबर? आपल्याला काही खेळायचं नाही. आपल्याला फक्त गणित सोडवण्यासाठी लागणार आहेत की स्पेड किती आहेत, क्लब किती आहेत. स्पेड आणि क्लब हे ब्लॅकच असतात. रेड किती आहेत 26. रेडमध्ये हार्ट आणि डायमंडच असतात. ब्लॅकमध्ये हार्ट डायमंड येत नाही. रेडमध्ये क्लब स्पेड येत नाही. क्लब स्पेड इज फॉर ओनली ब्लॅक. हार्ट अँड डायमंड इज फॉर रेड. आता 52चं 2 समान भाग करा. 26 रेड 26 ब्लॅक. 26 रेडचे 2 भाग करा. 13 हार्ट 13 डायमंड. ब्लॅकचे 2 भाग करा. 13 क्लब 13 स्पेड. अलीकड पलीकड झालं तर काही फरक पडत नाही. बरोबर? आता हे 13चे किती झाले ग्रुप? 4. त्या 4ची बेरीज केल्यावर 52 येते का बघा बरं. 13 4 50. मग हे प्रत्येक 13 मध्ये कोणते कार्ड असतात हे तुम्हाला माहित पाहिजे. बघा कुठला का 13 राहणार?
हार्ट करायना, डायमंड करायना, क्लब करायना, स्पेड करायना, त्याच्यात 13 कार्ड कोणते राहते हे कसं लक्षात ठेवायचं बघा. किंग राजा, क्वीन राणी, जॅक बरोबर. इट इज नॉट जोकर. जॅक कळालं का, ते जोकर नाही. जॅक 10 बरोबर. किंग, क्वीन, जॅक, 10. आता उत्तरात 2 पर्यंत लिहायला चालू करा एका लाईन. म्हणजे उतरता क्रम सांगा. 9 8 7 6 5 4 3 2 1 लिहायचं नाही. एक काबी नाही. एस आपल्याला पत्ते खेळायचे नाहीत म्हणलो मी. एक्का पत्ते खेळायचे झाल्यावर, जोकर पत्ते खेळायचे झाल्यावर आपल्याला गणित सोडवायचे आहेत. मग जॅक आणि एस का म्हणणार त्याला. ए मीन्स एस, ACE दाबका वेस नाही. कळाल का. हा सांगा काय नाव सांगा. किंग, क्वीन, जॅक, 10 9 8 7 6 5 4 3 2 1 येणार नाही कधीच. एस याच्यामध्ये हे 13 आहेत का बघा बरं मोजून. आहेत. किंग, क्वीन अँड जॅक आर फेस कार्ड. ह्यांना कसले कार्ड म्हणतात. कारण त्यांच्या कार्डवर चेहऱ्याचं चित्र असते. किंगचं चित्र आहे, क्वीनचं आहे, जॅकचं चित्र आहे. मग त्यांना कसले कार्ड म्हणतात. फेस कार्ड. नीट आहे का बरं का. उगं गडबडीत उत्तर द्यायचं नाही, चुकतंय उत्तर. हाऊ मेनी टोटल फेस कार्ड्स. म्हणलोच मी चुकतंय मग चुकलंच. मी गडबड करून सांगू नका म्हणलो तुम्हाला. हाऊ मेनी टोटल फेस कार्ड्स इन युअर कार्ड्स. 12. प्रत्येकात 3 फेस कार्ड आहेत. हार्ट मध्ये 3 आहेत, डायमंड मध्ये 3 आहेत, क्लब मध्ये 3 आहेत, स्पेड मध्ये. आता किती झाले सांग. 12 फेस कार्ड आहेत टोटल. हाऊ मेनी रेड फेस कार्ड. 6. हार्टचे 3, डायमंडचे 3. हाऊ मेनी ब्लॅक फेस कार्ड. 6. हाऊ मेनी कार्ड्स अदर दॅन हार्ट. आई काय बी सांग नका हो, जरा जोर डोक्याचा वापर करा. मी का म्हणलं उगा असं नाही, ते उगा 9 6 4 5 असं काही म्हणायचं. द कार्ड्स अदर दॅन हार्ट. 39 इज करेक्ट आन्सर. का म्हणलं कार्ड्स अदर दॅन हार्ट म्हणजे हार्टचे सोडून. हार्टचे किती 13 काढून टाका 52 मधून. किती झाले 13. द कार्ड्स अदर दॅन ब्लॅक 26. हाऊ मेनी टोटल किंग. हाऊ मेनी टोटल किंग 4. प्रत्येकात एक किंग. हाऊ मेनी ब्लॅक क्वीन. हाऊ मेनी ब्लॅक क्वीन किती 2. आता ह्याच्यावर तुम्ही काही जरी प्रश्न आला तर तुम्हाला सांगता आला पाहिजे. काय काय सांगता आलं पाहिजे तुम्हाला. इकडे ऐका. टोटल कार्ड्स 52. अर्धे म्हणजे 26 रेड 26 ब्लॅक. 26 रेड मध्ये 13 हार्ट 13 डायमंड. 26 ब्लॅक मध्ये 13 क्लब 13 स्पेड. आणि हे 13 कार्ड कोणते. किंग,
क्वीन, जॅक, 10, 9. तुम्ही म्हणताल असं का बरं लिहितात? ते लिहिण्याची पद्धतच तशा, ती सिरियलच तसं राहते. ते सिरियल आहे. किंग, क्वीन, जॅक, 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, एस, नॉट 1. एस ज्याच्यावर ए लिहिलेलं असतंय आणि चित्र राहत नाही त्याच्यावर एवर. एस कार्ड इज नॉट फेस कार्ड. एस हा फेस कार्ड नाही, लक्षात ठेवा. विच आर द फेस कार्ड्स? किंग, क्वीन अँड जॅक आर फेस कार्ड्स. फेस कार्ड म्हणजे ज्या कार्डवर एक चेहऱ्याचं चित्र आहे म्हणून त्याला फेस कार्ड म्हणतो. हाऊ मेनी टोटल फेस कार्ड? 12. प्रत्येकातले 3 3 3. हाऊ मेनी ब्लॅक फेस कार्ड? हाऊ मेनी क्लब फेस कार्ड? हाऊ मेनी क्लब फेस कार्ड? हाऊ मेनी फेस कार्ड अदर दॅन डायमंड? 9. का म्हणलं मी? हाऊ मेनी फेस कार्ड अदर दॅन डायमंड? टोटल फेस कार्ड 12. डायमंडला सोडून 3 काढून टाका, 9 राहिले. बरोबर आहे. हाऊ मेनी रेड किंग? 2. हाऊ मेनी क्लब क्वीन? 1. बरोबर आहे का? हाऊ मेनी एस कार्ड्स? गडबड के हाय का? उत्तर 2 का बरं सांगितलं तुम्ही? मग का बरं सांगितलं 2? अहो असं नका करू, एवढं कशाला ही करलेलो आम्ही. हाऊ मेनी एस कार्ड्स? हाऊ मेनी रेड एस कार्ड? हाऊ मेनी रेड क्लब कार्ड? मग येत नाही म्हणून सांगा. झालं? कळालं का? काही अडचण आलं का लक्षात सगळ्यांना? लिहून घ्या. झालं का? झालं? तर हे जे आज 9 इव्हेंट शिकलेले आहात, हे आलं की तुम्हाला सगळं आलं धड्यामध्ये. धडा घेत असताना डायरेक्ट गणित घेतात, त्याच्यामुळे एवढा गोंधळ होतो गणित करताना की त्याचं टेक्निक माहित राहत नाही, काय नाही, आणि प्रत्येक गणित अवघड वाटतंय. पण तुम्ही आज हे इव्हेंट शाळेत झाला तुमचा धडा, तर हे प्रत्येक इव्हेंट कळाल्यामुळं आता गणित करणं किती सोपं जात आहे ते उद्यापासून लक्षात येईल तुमच्या.